यानंतर एक मोठी बातमी हाती येते। पूजा खेडकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं पथक महाराष्ट्रात दाखल झालंय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। सोमवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि पूजा खेडकरच्या पुण्यातील घरी दिल्ली क्राईम ब्रांच तपास केला। त्यानंतर आज दिल्ली पोलिसांना हे पथक अहमदनगर जिल्ह्यात जाऊन तपास करणार आहे। खेडकर कुटुंबाचं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव हे असून अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून तिला दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं। अपडेट जाणून घ्यात मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, दिल्लीचं पथक महाराष्ट्रात दाखल झालंय, तपास केला जातोय, पण पूजा नेमकी आहे कुठे हा देखील प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे। पूजा खेडकरला 22 ऑगस्ट पर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय दिल्ली उच्च न्यायालयाकडून। आणि त्याआधी दिल्ली क्राईम ब्रांचला, दिल्ली पोलिसांना या प्रकरणाचा तपास बऱ्यापैकी पूर्ण करून या तपासाची माहिती न्यायालयामध्ये देणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी आधी या पथकाने पुण्यात तपास केलाय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती घेतली आहे। त्याचबरोबर पूजा खेडकरचं जे पुण्यातील घर आहे तिथे तपास केलेला आहे। आणि त्यानंतर हे पथक अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे, ज्या ठिकाणी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबाचं पाथर्डी तालुक्यामध्ये भालगाव हे गाव आहे। त्याचबरोबर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगरचं जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकरला 2 वेळा दिव्यांगाची प्रमाणपत्र देण्यात आली। या सगळ्याचा तपास या दिल्ली क्राईम ब्रांचच्या पथकाला करायचा आहे। आणि त्यानंतर पूजा खेडकरनी जो जामिनासाठी अर्ज केलेला आहे त्यावरती 22 ऑगस्टला पुन्हा सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीच्या दरम्यान दिल्ली पोलिसांचं हे पथक वकिलांच्या मार्फत त्यांची बाजू मांडणार आहे आणि पूजा खेडकरच्या अटकेची मागणी होणार आहे। दीपक, मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।